स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जलसंपदा विभाग पदभरतीसाठी सर्व पदांसाठी बुद्धिमत्ता या विषयावरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले जातील टीसीएस पॅटर्न नुसार त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने बुद्धिमत्ता या विषयावरती जेवढे पण महत्त्वाचे टॉपिक असतील ते सर्व टॉपिक या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न येतात ते प्रश्न तुम्हाला कशी सोडवायची असतात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर हा व्हिडिओ सर्व पदांसाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण बुद्धिमत्ता जर म्हटलं तर प्रत्येक जर म्हटलं तर सर्व पदांसाठी कमीत कमी 15 प्रश्न असणार आहे बुद्धिमत्तावरती, म्हणजे 30 मार्कांसाठी तुम्हाला प्रश्न विचारले जातील। आणि 3-4 पदे अशी आहेत की त्यांच्यासाठी 25 प्रश्न विचारले जाणार आहे 50 गुणांसाठी। ठीक आहे, बुद्धिमत्ता या विषयावरती। तर अशा प्रकारचं स्वरूप आहे। तर तुम्ही कोणत्याही पदासाठी जरी अर्ज भरला असेल तर बुद्धिमत्ता विषय तुम्हाला कंपल्सरी आहे। तर त्यावरती तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातील, ते प्रश्न तुम्हाला कसे सोडवायचे आहेत त्याविषयी सविस्तर माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। अशाच प्रकारचा व्हिडिओ आपण मराठी, ठीक आहे, मराठी विषयावरती बनवला आहे। तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो देखील तुम्ही व्हिडिओ बघू शकता। एकाच व्हिडिओच्या माध्यमाने सर्व पदांसाठी मराठी या विषयावरती कोणकोणते प्रश्न येतील, कसे प्रश्न येतील सविस्तर माहिती आपण त्यामध्ये सांगितलेली आहे। तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। या आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बुद्धिमत्ता या विषयाविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत। यातील आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे, अक्षरमाला यावरील आपल्याला हा पहिला प्रश्न आलेला आहे। आता यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे, या टॉपिक वरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाणार। ठीक आहे, अक्षरमाला अशा प्रकारचे अक्षर आपल्याला पुढील प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अक्षरांचा गट येईल त्यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जाणार। कधी कधी हे प्रश्न चिन्ह मध्ये कुठेही असतं, तिथे आपल्याला कोणत्या अक्षरांचा गट येईल ते आपल्याला सांगायचं असतं। तर या टाईपचे उदाहरणं भरपूर आपण स्पष्टीकरणासोबत आपल्या नोट्स मध्ये सोडून दिलेले आहेत। तर त्यातील एक उदाहरणार्थ आपल्याला इथे एक उदाहरण दिलेलं आहे ते आपण सोडून घेऊया। इथे दिलेलं आहे ACE, त्यानंतर इथे दिलंय BDF आणि त्यानंतर GIK। तर पुढे आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती अक्षरे येतील ते आपल्याला ओळखायचं असतं। तर आपण इथे काय करायचं, तर या पहिल्या अक्षरापासून हे पहिलं अक्षर कसं आलं बघायचं, या पहिल्यापासून हे पहिलं अक्षर कसं आलं आणि त्यापासूनच पहिलं अक्षर कसं येईल ते आपल्याला बघायचंय। आता ABCDच्या क्रमानुसार, ठीक आहे, ABCD अशा प्रकारच्या क्रमानुसार आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं असतं। जर विचार केला सर्वप्रथम A अक्षर आहे, A पासून जर विचार केला तर +1 झाले म्हणजे पुढील अक्षर, ठीक आहे, +1 झाले, B अक्षर आलं। त्यानंतर B पासून G आलेलं आहे म्हणजे प्लस किती झालेले आहेत, प्लस इथं 5 झालेले आहेत, बरोबर, 5 झालेत। त्यानंतर पुढे जर विचार केला तर G पासून, आता इथे G आला, G पासून आता पुढे किती प्लस करावं लागणार आहे, +1, कारण 1 5 1 अशा प्रकारचं, म्हणजे आता इथं काय येईल, H येईल, बरोबर, अशा प्रकारचं। आता पुढे आपण बघूया 2 नंबरचं अक्षर CD, त्यानंतर I आणि पुढे आपल्याला कोणतं अक्षर येईल ते सांगायचंय। ठीक आहे, तर इथं आपण C घेतला, त्यानंतर इथं D घेतला, त्यानंतर इथे जर विचार केला तर इथं I घेतला आणि पुढे आपल्याला कोणतं अक्षर येईल ते आपल्याला सांगायचंय। तर इथे जर विचार केला तर इथं +1 झालंय, इथे +5 झालंय, 5 नंबरचं अक्षर आहे पुढील, त्यानंतर पुढील 1 नंबरचं अक्षर कोणतं येईल मग सांगा बरं, इथं आपल्याला अक्षर येईल G। ठीक आहे, अशा प्रकारचं। पुढे त्याच प्रकारे आपल्याला याचंही करायचंय आणि त्यानंतर जर विचार केला तर इथं +1 +5 आणि +1 पुन्हा आपल्याला प्लस जर विचार केला +1 केलं तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं मग पुढे सांगा, L आपलं प्रश्नाचं उत्तर येतं। ठीक आहे, म्हणजेच हे आपलं पर्याय असणार H, J आणि L। ठीक आहे, कुठे बघा H, J, L, ऑप्शन C या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। तर या टाईपचे जे प्रश्न असतात त्यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जाणार। ठीक आहे, पुढे बघा, आता पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, संख्यामाला। ठीक आहे, अक्षरमालाचं झालं, संख्यामालावरती सुद्धा तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जाणार। आता संख्यामालावरती आपल्याला प्रश्न कसा आलेला आहे व्यवस्थित समजून घ्या। आता इथे जर विचार केला तर बघा आपल्याला कसा प्रश्न विचारला गेला। आता इथे सर्वप्रथम इथे 10 आहे, त्यानंतर 10 पासून 100 आले, 100 पासून 200, 200 पासून 310 आणि 310 पासून पुढे काय येईल ते आपल्याला सांगायचं आहे। आता यामध्ये जर विचार केला तर सर्वप्रथम 10 आहेत, त्यानंतर 10 पासून 100 आले, 100 पासून 200, त्यानंतर 310 आणि पुढे आपल्याला काय येईल ते सांगायचंय। यामध्ये जर विचार केला तर प्लस किती झालेत, 90 झालेत। त्यानंतर यामध्ये किती झालेत बघा, प्लस किती झालेत, +100 झालेले तुम्हाला बघण्यासाठी दिसत असतील। यामध्ये किती झालेत, 110 झालेत। आता यामध्ये किती होतील मग, 120 ऍड होतील। किती होतील, 120 ऍड होतील आणि त्यानंतर आपलं जे पण प्रश्नाचं उत्तर असेल ते आपल्याला सांगता येणार आहे। तर 310 मध्ये 120 ऍड केलं तर 430 उत्तर येतं, बरोबर की नाही, म्हणजे 430 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। म्हणजे आपल्याला काय करायचं, यापासून हे कसं आलं, यापासून हे कसं आलं आणि त्याच प्रकारे प्रश्न चिन्हाच्या जागी कोणतीही संख्या किंवा अक्षर येतील ते आपल्याला सांगायचं असतं। अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। या टाईपचे तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार। पुढील बघा तिसरा एक टाईप आहे यावरती। आता हे जे 3 टाईप सांगितले तुम्हाला, एक तर अक्षरमाला, ठीक आहे, अक्षरमाला किंवा संख्यामाला, नाहीतर अक्षर प्लस संख्यामाला। ठीक आहे, हे अक्षर प्लस संख्यामालाचं उदाहरण आहे, अक्षर प्लस संख्या।
म्हणजे काही संख्या आणि काही अक्षरे दिलेले असतात ते आपल्याला ओळखायचे असतात. आता पुढे कोणतं येईल ते आपल्याला ओळखायचं असतं. इथे काही संख्या दिल्यात, काही अक्षरे दिलेत ते तुम्ही इथे बघू शकता. आता हे कसं सोडवायचं? त्याच रीत्या सोडवायचं. पहिल्यापासून हे पहिलं कसं आलं, त्यानंतर यापासून हे पहिलं, यापासून हे पहिलं आणि पुढे काय येईल ते आपल्याला सांगायचं आहे. तर चला आता हे सोडवण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम आपल्याला एबीसीडीचा तक्ता इथं पाठ असणं गरजेचं असणार आहे. नाही तर गेल्या गेल्या तिथं आपल्याला जो रफ पेज दिला जातो त्यावरती आपल्याला एबीसीडीचा जो आपण एबीसीडी जो तक्ता काढतोय ना, ए पासून इथं एम पर्यंत आणि एन पासून इथं झेड पर्यंत, ठीक आहे. इकडे 13 अक्षर आणि इकडे 13 अक्षर, एकूण 26 अक्षर. अशा प्रकारचा एबीसीडीचा तक्ता काढून घ्यायचा आहे. आता माझा पूर्ण तो तक्ता पाठांतर होऊन गेलाय. म्हणजे मी इथे काढत नाहीये सांगण्याचा अर्थ. बाकी तुम्ही व्यवस्थित इथं करून ते सोडू शकता, ठीक आहे. आता बघ यामध्ये काय दिलेलं आहे. इथे सर्वप्रथम इथं के दिलेला आहे. केचं बघूया. के पासून जर विचार केला तर किती प्लस झालेत. इथं के पासून प्लस नाही झालेले, मायनस झाले. कारण के पासून इथं आय आलेलं आहे, बरोबर. आता म्हणजे मायनस इथे 2 झालेत, मागील संख्या, ठीक आहे, म्हणजे मागील अक्षर. त्यानंतर आय पासून जी आलेला आहे म्हणजे -2 झालेत. जी पासून जर विचार केला तर पुन्हा जर विचार केला तर ई आलेला आहे. ई पासून म्हणजे पुन्हा इथं मायनस झाले. आता पुन्हा इथं मायनस किती होणार, मग -2च होणार, मग सी उत्तर येणार, बरोबर. अशा प्रकारचं. तसं दुसऱ्या याचं आपण करून बघूया. तर बघा दुसरं दुसरं इथं दुसरं हे अक्षर आणि दुसरं. इथे सुद्धा जर विचार केला तर आपल्याला काय झालेलं बघण्यासाठी भेटत आहे, प्लस झालेलं बघण्यासाठी भेटत आहे. एम पासून जर विचार केला तर पुढे 3 नंबरला अक्षर, 3 नंबरचं अक्षर कोणतं आहे, पी, बरोबर. पी पासून जर विचार केला तर यस आहे, किती नंबरचं अक्षर आहे, 3 नंबरचं अक्षर आहे. पुढे जर विचार केला अशाच प्रकारचा +3 केलं, यस मध्ये +3 केलं म्हणजे 3 नंबरचं अक्षर किती आहे, कोणतं आहे, व्ही आहे. व्ही पासून +3 केलं तर आपलं उत्तर काय येतं, व्ही पासून +3 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं वाय, बरोबर. 2 अक्षर आपल्याला इथे भेटलेली आहे. आता आपल्याला संख्यांचं त्याच प्रकारे करायचं. इथं 5 आहे, त्यानंतर 8 आहे, 11 आहे, 14 आहे आणि पुढे कोणती आपल्याला संख्या येईल ते आपल्याला सांगायचंय. इथं 5 आहे. 5 मध्ये जर विचार केला +3 केले तर प्रश्नाचं उत्तर येतं 8. 8 मध्ये +3 केले तर +11 येतं, सॉरी 11 उत्तर येतं. त्यानंतर 11 मध्ये +3 केलं तर 14 उत्तर येतं. 14 मध्ये +3 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं, 17. म्हणजे CY17 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. कुठे CY17 ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. या टाईपचे तुम्हाला सोपे बेसिक लेवलचे प्रश्न विचारले जाणार आणि आता सांगतोय तुम्हाला बुद्धिमत्ता विषयावरतीच प्रश्न असणार. 90% तरी सांगतोय बुद्धिमत्ता विषयावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. तुम्हाला मॅथ विचारलं जाणार नाहीये. गणितावरती प्रश्न विचारले जाणार नाहीये. चुकून आले 1-2 प्रश्न ते येऊ शकतात. बाकी गणिताचा कुठं उल्लेख केला नाहीये. त्यामुळे गणितावरती प्रश्न नसणार आहे. ठीक आहे. सर्व जे टाइप आहे ते तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा. जेवढं होईल तेवढं या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून पुढील उद्या जो पेपर होईल त्याचं सर्व स्पष्टीकरण तुम्हाला या चॅनलवरती मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. चला. आता इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, चुकीची संख्या कोणती आहे ती आपल्याला शोधायची. म्हणजे जर म्हटलं तर आपल्याला इथं एक तर अशा प्रकारचा गट दिला जातो आणि त्यातील चुकीची संख्या शोधायची असते. कधी-कधी अशा प्रकारचा गट दिला जातो त्यामध्ये विसंगत संख्या शोधायची असते. सर्व टाइप मी तुम्हाला सांगत आहे. विसंगत संख्या शोधायची. तर चुकीची किंवा विसंगत थोडक्यात सारखंच होतं. तर तुम्हाला अशा प्रकारचं दिलेलं असतं. त्यामधून आपल्याला चुकीची, आता इथे चुकीचं म्हटलं तर आपण हे उदाहरण सोडूया, 4 नंबरचं उदाहरण. आता इथे 4 नंबरच्या उदाहरणामध्ये जर विचार केला तर इथे 6 दिले. 6 पासून काय आले, 13 आले. 13 पासून काय आलेले आहेत, 18. ठीक आहे, सर्व आपण नोट करून घेऊ. 25, त्यानंतर 30, 37 आणि 4. ची संख्या गवसायची म्हणजे जर विचार केला तर इथं बघा आपल्याला क्रिया काय झालेली आहे ते बघायचं. सर्वप्रथम यामध्ये क्रिया काय झालेली आहे ते आपण शोधूया. इथे जर विचार केला 6 आणि 13 दिले. ठीक आहे. 6 पासून 13 आले म्हणजे +7 झाले. यामध्ये जर विचार केला 13 पासून इथं 18 आलेत म्हणजे किती झालेत, +5 झालेत. पुन्हा इथं 18 पासून 25 आले म्हणजे +7 झालेले बघण्यासाठी भेटत आहे. इथे जर विचार केला तर पुन्हा +5 झालेत, पुन्हा +7 झाले. तर ठीक आहे. आणि पुढे जर विचार केला तर पुढे जर विचार केला इथं आता +5 व्हायला पाहिजे, बरोबर. 37 इथं जर विचार केला 37 मध्ये 5 ऍड केलं तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं, 42 उत्तर येतं. परंतु इथे किती दिले, 40 उत्तर दिले. म्हणजे 40 ही विसंगत संख्या झाली. समजलं आपल्याला एकदम सोप्या भाषेमध्ये. इथे +7 होते, +5 झाले, त्यानंतर पुन्हा +7, 5, 7, 5. तर इथं 5 ऍड व्हायला पाहिजे होते, तर इथं 40 उत्तर आहे. म्हणजे +5 ऍड केलं तर 40 उत्तर येतं का, नाही, 42 उत्तर येतं. त्यामुळे इथं विसंगत कोणती झाली, 40 ही संख्या विसंगत झाली. तर चला, या टाइपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे. पुढे बघा, या टाइपचे सुद्धा टीसीएस कंपनी जास्तीत जास्त पेपरला प्रश्न विचारत असते. तर यामध्ये एबीसीडीचा जो क्रम दिलेला असतो, यातील आपल्याला काय करायचंय, यातील आपल्याला हे जे गाळलेली अक्षर असतात ती आपल्याला भरायची असतात. आता इथे एकदम बेसिक लेवलचं उदाहरण घेतलेलं आहे. ते पुन्हा मी इथे एक मांडणी करून घेतो. ए बी सी, त्यानंतर इथं गाळलेलं अक्षर आहे, त्यानंतर बी सी ए, त्यानंतर जर विचार केला तर पुन्हा बी आहे आणि इथं गाळलेलं अक्षर. आता हे कसं सोडवायचं, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. ह्या एकूण संख्या किती ते मोजायचं, अक्षर किती ते मोजायचं, 1 2 3 4.
5, 6, 7, 8 आणि 9. ठीक आहे. 9 अक्षर आहेत म्हणजे जर विचार केला तर 3-3चा गट होईल. 15 अक्षर जर असते तर आपल्याला 4चा गट केला असता. त्यानंतर 5चा गट केला असता. ठीक आहे. अशा प्रकारचे 4चा नव्हे सॉरी 3चा गट केला असता आणि 5चा गट केला असता. 15 जर असते तर. म्हणजे जेवढी पण इथं अक्षरे दिलेली असतात तर त्यांचा योग्य गट व्हायला पाहिजे. सारखा गट व्हायला पाहिजे. जसे की इथं आता 3चा गट केला, इथे 3चा गट केला तर बघा इथे पण 3 संख्या, इथे पण 3 संख्या, इथे पण 3 संख्या. अशा प्रकारचा सर्वप्रथम तुम्हाला गट करून घ्यायचा. आता गट करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं यामध्ये काय आहे ABCD ठीक आहे. म्हणजे इथे पण ए यायला पाहिजे, इथे पहिलं अक्षर ए आहे, इथे पण पहिलं अक्षर ए आहे, तर इथे पण ए असायला पाहिजे. या टाईपचे हे उदाहरण असतं. म्हणजे पहिलं अक्षर आपल्याला काय भेटलं? ए भेटलं. त्यानंतर इथं सी आहे. शेवटला बघा याच्यामध्ये पण सी आहे, याच्यामध्ये पण सी आहे. म्हणजे AC हे आपल्याला अक्षर भेटली. म्हणजे AC आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. समजवण्यासाठी एकदम बेसिक लेव्हलचं उदाहरण घेतलेलं आहे आणि बाकी जर तुम्हाला सोडवायचे असेल, प्रॅक्टिस करायची असेल, या टाईपचे उदाहरणं अजून पाहिजे असेल, तर आपण आपल्या नोट्समध्ये सर्व काही स्पष्टीकरणासोबत दिलेले आहेत. सर्वप्रथम अशा प्रकारचे प्रश्नसंच तयार केलेत, ते तुम्ही सोडवू शकता आणि जर तुम्हाला सुटलं नाही, तर लास्टला त्याचं सोल्युशन दिलेलं आहे. जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस देखील करू शकता. एखादं उदाहरण आडलं, तर त्याचं उत्तर तुम्ही लास्टला बघू शकता सोल्युशन सोबत. ठीक आहे. तर हे सर्व आपण आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. हे सर्व आपण आपल्या नोट्समध्ये दिलेले आहे. तर चला आता थोडक्यात नोट्स बद्दल माहिती सांगून घेतो. जेणेकरून नोट्स देखील तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे. तर सर्व नोट्स बद्दल तुम्हाला माहिती आहे. आता थोडक्यात सांगून घेतो आणि लगेच पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर बघा जलसंपदा पदविभाग भरतीमध्ये जर विचार केला परीक्षेचं स्वरूप तर जलसंपदा पदविभाग भरतीमध्ये एकूण 14 पदांचा समावेश आहे. या 14 पदांपैकी जर विचार केला तर सर्व पदांसाठी 4 विषय कॉमन आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता. आणि सोबत जर विचार केला तर तांत्रिक प्रश्नसंच. आता हे सर्व पदांसाठी नाहीये. यातील 3-4 पदे अशा आहेत की त्यांच्यासाठी फक्त हे 4 विषयांवरती प्रश्न विचारले जातील. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी. ठीक आहे. हे 4च विषय असणार आहे आणि बाकीचे काही पदांसाठी इथं आपल्याला तांत्रिक प्रश्नसंच बघण्यासाठी भेटणार आहे. 40 प्रश्न 80 गुणांसाठी. बाकीचे 120 गुणांचं म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला कोणत्या विषयावरती प्रश्न असणार आहे? मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी. हे 4 विषय कंपल्सरी असणार आहे. त्यानुसारच आपण नोट्स बनवल्यात. मराठीचे सर्व टॉपिक कव्हर केलेत. कमीत कमी 150 ते 200 पेजेसच्या मराठी विषयाच्या नोट्स आहेत. इंग्रजीच्या जर विचार केला तर 150 ते 200 पेजेसच्या नोट्स आहे. सामान्य ज्ञानमध्ये आपण फक्त चालू घडामोडी देतोय 200 प्लस पेजेसच्या चालू घडामोडीच्या नोट्स आहे. त्यानंतर जर विचार केला बुद्धिमत्ता चाचणी तर त्याच्या देखील 150 ते 200 पेजेसच्या नोट्स आहेत. ठीक आहे. तर हे जे 4 विषय कॉमन आहे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि त्यामध्ये आपल्याला सामान्य ज्ञानमध्ये करंट अफेअर यावरती तुम्हाला 7 ते 8 प्रश्न विचारले जातात. त्यासाठी करंट अफेअरवरती जास्त आपण भर दिलाय. तर या 4 विषयांच्या नोट्स आपण खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. जलसंपदा पदविभाग भरतीतील कोणत्याही पदासाठी या नोट्स तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहे. ठीक आहे. कारण सर्वच विषयांचं जरी म्हटलं तर सर्व पदांसाठी बघा आता सर्व पदांचं तुम्हाला इथं अभ्यासक्रमाचं स्वरूप दिलंय, परीक्षेचं स्वरूप दिलंय. सर्व पदांसाठी टोटल पदांसाठी आपल्याला हे 4 विषय कंपल्सरी असणार आहे. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि त्यासोबतच सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानमध्ये आपण फक्त चालू घडामोडीच्या नोट्स देतोय. तर यामध्ये आपल्याला या 4 विषयांच्या नोट्स दिल्या जाणार आहे. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर. तर या 4 विषयांची नोट्सची प्राइस आपण ₹160 ठेवलेली आहे. तर या पेमेंट तुम्हाला जर या नोट्स पाहिजे असेल तर एक नंबर देतोय 91 39 64 31 99. ठीक आहे. तर या नंबरवरती ₹160 पेमेंट करायचं फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने आणि त्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व नोट्स तुम्हाला भेटून जातील. आता जे आपण स्पष्टीकरणासोबतच सोडून घेत आहोत उदाहरणं हे देखील तुम्हाला त्यामध्ये भेटतील आणि इतर जे पण टाईपचे उदाहरणं विचारले जातील ना ते सर्व रिव्हिजनसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी सर्व उदाहरणं मी बुद्धिमत्ताची सुद्धा उदाहरणं दिलेत, मराठीची सुद्धा उदाहरणं दिलेत. त्यानंतर जर विचार केला चालू घडामोडी, इंग्रजी हे सर्व आपण विषय कव्हर करून सर्व टॉपिक नुसार पहिल्यापासून तर लास्ट पर्यंत सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत नोट्समध्ये आणि सर्व काही तुम्हाला या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय फक्त ₹160 मध्ये. सर्व स्पष्टीकरण वगैरे तुम्हाला भेटून जाणार आहे. ठीक आहे. तर याची प्राइस ₹160 ठेवलेले 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला भेटणार आहे. जर पाहिजे असेल तर नंबरवरती पेमेंट करायचं दिलेलं आहे आणि स्क्रीनशॉट पाठवायचा व्हॉट्सअपवरती. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व काही व्हॉट्सअपवरती PDF फॉर्मॅटमध्ये सेंड केलं जाईल. तर या नोट्स तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे रिव्हिजन करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी. जेणेकरून तुम्हाला 17 पुस्तक बघण्याची गरज पडणार नाहीये. सर्व विषयांच्या सेपरेट नोट्स भेटून जातील. त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. तांत्रिक प्रश्नसंच जर म्हटलं तर तांत्रिक वरती तुमचा जो पण पद असतं ना त्याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे यांच्या नोट्स आपण काढलेल्या नाहीये. कारण प्रत्येक पदाचा जर विचार केला तर तांत्रिक प्रश्नसंच हे वेगवेगळे असणार आहे. प्रत्येक नोट्स वेगवेगळा असणार आहे. कारण याच्या नोट्स काढणं म्हणजे प्रत्येक पदानुसार अभ्यास करणं व्यवस्थित आपल्याला त्याच्या नोट्स तुम्हाला भेटून जातील. त्यानुसार स्वतः आपण हे नोट्स बनवू शकतो. कारण हे जे पण पद असतं ना आपण त्याच्याविषयी अभ्यास ऑलरेडी शिकलेलो असतो. आपला कोर्स पूर्ण केलेला
दिलेला असतो आणि त्याविषयीच तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला जर म्हटलं तर हे जे पद दिलेले आहेत तुम्हाला बाकीचे, हे जे पद दिलेले आहेत त्याच्यासाठी आपण नोट्स काढलेल्या नाहीये. तुम्हाला प्रत्येक पदानुसार हे अभ्यासक्रम वेगळा आहे. त्यानुसार तुम्ही तुमचं स्वतः इथं अभ्यास करू शकता. त्याविषयी आपण एक अभ्यासक्रमावरती व्हिडिओ टाकलेला आहे. सिलेबस काय असणार आहे त्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. तो जाऊन तुम्ही बघा. प्रत्येक पदाचा टेक्निकलचा अभ्यासक्रम काय आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमाने दिलेलीच आहे. तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्या नोट्सचं स्वरूप असणार आहे. या नोट्स तुम्हाला इतर कोणत्याही भरतीसाठी कामी येतील मित्रांनो, कारण सर्वच टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत, सर्व स्पष्टीकरणासोबत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची आपल्या नोट्स विषयी माहिती दिलेली आहे. 4 विषयांचे नोट्स तुम्हाला ₹160 मध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर बघा इथे जर विचार केला तर आता पुढील 6 नंबरचा प्रश्न कसा दिलेला आहे, या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता या टाईपचे प्रश्न आला का एकच विचार करायचा, यापासून ही संख्या कशी आली आणि पुढील आपल्याला संख्येपासून पुढे कोणती संख्या येईल ते आपल्याला बघायचं आहे. इथं 5 दिले, ठीक आहे, आणि 5 पासून 64 आलेत. म्हणजे जर विचार केला तर इथं बघा आपल्याला हे असं दिलेलं आहे. इथं 5 संख्या आहे आणि 5 पासून 64 आलेत. म्हणजे हे अशा प्रकारचं दिले 64 सॉरी अशा प्रकारचं. ठीक आहे. आता इथं 5 आहे तर इथं 5 घेतलाय आणि 5च्या मागील जी संख्या आहे म्हणजे 4, 4चा इथं घन घेतलाय. ठीक आहे. म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4 अशा प्रकारचा. 4 चोक 16, 16 चोक 64. ठीक आहे. तुम्हाला समजलं कशा प्रकारचं आलं. त्याच प्रकारे इथं करायचं. इथं 6. ठीक आहे. इथं 6 दिले. 6चा जर विचार केला तर 6 पासून इथं कोणती संख्या, आता 6चं तुम्हाला सांगितलं त्याच्या मागील संख्या घ्यायची. 6ची संख्या मागील कोणती आहे? 5. 5चा घन काय आहे सांगा बरं? 5 गुणिले 5 गुणिले 5 अशा प्रकारचा. आता ह्या 5चा जो पण घन असेल ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. मग प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार? 125. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे बेसिक लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. लवकर जेवढी प्रॅक्टिस तुम्ही कराल ना तेवढं लवकर तुमच्या डोक्यात येईल आणि तुम्ही तो प्रश्न लगेचच्या लगेच सोडवू शकता. बघा पुढील या टाईपचे सुद्धा कधी कधी टीसीएस कंपनी पेपरला प्रश्न विचारते. इथं काय म्हटलेलं आहे? मुस्लिम, त्यानंतर इथं मस्जिद दिलंय, तर पारशी म्हणजे मुस्लिमांचं जे देवस्थान स्थान आहे, ठीक आहे, देवाचं स्थान आहे ते मस्जिद असतं. तर पारशांचं काय असतं सांगा बरं? तर यांचं काय असतं? ऑप्शन क्रमांक सांगा पटपट या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर त्यांचं असतं अग्यारी. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल. ठीक आहे. या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जसे की इथं बघा आपल्याला दिलेलं आहे तबला, तर यांचं इथं काय दिलेलं आहे? झाकीर हुसेन. ठीक आहे. झाकीर हुसेन दिलेलं आहे. आता ज्याप्रमाणे आपल्याला तबल्यासाठी प्रसिद्ध कोण आहे? झाकीर हुसेन हे आहेत. म्हणजे जर विचार केला तर आपल्याला हे एक वाद्याचा प्रकार आहे आणि ते वाजवण्यासाठी, ठीक आहे, तर त्यासाठी प्रसिद्ध कोण आहे? झाकीर हुसेन. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला पुढे अशाच प्रकारचं विचारलंय शेहनाई. तर शेहनाईसाठी कोण प्रसिद्ध आहे सांगा बरं? सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बिस्मिल्ला खां. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे सुद्धा तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारले जातात. तर टीसीएस पॅटर्न नुसार तुम्हाला नक्कीच या टाईपचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्याच प्रकारचा प्रश्न इथं बघा आपल्याला हा प्रश्न आपण इथं संख्याचा सोडवला. संख्यावरती आपण प्रश्न बघितला. कधी कधी अक्षरावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. यापासून हे अक्षर आले तर पुढे यापासून कोणती अक्षर येतील ते आपल्याला सांगायचं असतं. ठीक आहे. आता असा प्रश्न आला तर आपल्याला एकच करायचंय, यापासून हे पहिलं अक्षर कसं आलं? ठीक आहे. यापासून हे अक्षर कसं आलं आणि यापासून हे अक्षर कसं आलं? नाहीतर डायरेक्टली या 3 पासून हे 3 अक्षर कशी आली असे देखील तुम्ही सोडू शकता. जसं सुटेल तसं पटपट सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आता इथे जर विचार केला तर BYW दिलंय. ठीक आहे. आता बी पासून इथं काय आलेलं आहे? डी आलाय. म्हणजे जर विचार केला तर प्लस किती झालेत? 2 झालेत. ठीक आहे. बी पासून इथं डी आलाय, सॉरी, बी पासून इथं डी आलेला आहे. म्हणजे जर विचार केला तर इथं प्लस किती झालेत? BCD म्हणजे प्लस 2 झाले. त्यानंतर इथं वाय पासून पुढे काय आलाय? डब्ल्यू आलाय. म्हणजे प्लस किती झालेत? प्लस नव्हे तर इथं -2 झालेत. त्यानंतर इथे जर विचार केला डब्ल्यू पासून काय आलाय? यू आलाय. म्हणजेच किती झालेत? -2 झाले. म्हणजे आपल्याला +2 आणि -2 अशा प्रकारचं इथं समजून आलंय. तर त्याच प्रकारे इथं याचं करायचं आपल्याला. इथं दिलाय FUS. ठीक आहे. आता F पासून इथं आपल्याला +2 करायचं, काय येईल? H येईल. इथं आपल्याला U पासून इथं -2 करायचं म्हणजे -2 करायचं, इथं +2 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? मग S येईल. ठीक आहे. आणि S पासून आता पुन्हा इथं -2 करायचं, हीच क्रिया करायची. तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल? Q येईल. तर मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अशा टाईपचे उदाहरणं तुम्हाला विचारले जातील. आता विसंगत घटक ओळखा. ठीक आहे. या टाईपचे तुम्हाला एक तर प्रश्न विचारले जातात कधी कधी. ठीक आहे. आता विसंगत घटक ओळखा. आता विसंगत घटक म्हणजे गटात न बसणार आपल्याला जो पण शब्द असेल किंवा अक्षर असतील, संख्या असतील ते आपल्याला विचारले जातात. विसंगत घटक मध्ये सुद्धा अक्षर आहे. ठीक आहे. अक्षरावरती उदाहरण विचारलं जातं. कधी कधी संख्यावरती उदाहरण विचारलं जातं. त्यानंतर कधी कधी तुम्हाला अशा प्रकारचे एखादं म्हणजे शब्द दिलेले असतात. शब्दावरती सुद्धा तुम्हाला उदाहरण विचारले जातं. या टाईपचे तुम्हाला विसंगत घटक ओळखा यावरती प्रश्न विचारले जातात.
तर बघा इथं आपल्याला 10 नंबरच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, इथं आपल्याला दिलेलं आहे आपल्याला काही शब्द दिलेले आहे. ठीक आहे. गुलाब, मोगरा, त्यानंतर अबोली आणि कमळ. आता यातील विसंगत म्हणजे गटात न बसणारा आपल्याला शब्द कोणता सांगता येईल? आता गुलाब जर म्हटलं तर आपल्याला गुलाब, मोगरा, अबोली आणि कमळ. कमळ येथील आपल्याला विसंगत शब्द सांगता येईल. ठीक आहे. आता विसंगत कसं सांगता येईल? हे विसंगत कसं झालं? वेगळं कसं झालं? आता गुलाब हे आपल्याला जमिनीवरती उगतं. त्यानंतर जर विचार केला मोगरा, अबोली हे सर्व जमिनीवरती आपण शेतामध्ये पेरू शकतो. म्हणजे शेतामध्ये लावू शकतो. ठीक आहे. आणि यामध्ये कमळ जे फुल आहे ते फक्त आपल्याला पाण्यात उगलेलं बघण्यासाठी भेटतं. म्हणजे पाणी त्याला कंटिन्यू पाहिजे, खालून पाणी पाहिजे आणि पाण्यामध्येच हे फुल येतं कमळ. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला विसंगत कोण झालं? कमळ. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. पुढे बघा याच टाईपचं उदाहरण आपल्याला विसंगत आपल्याला अक्षर ओळखायचंय. आधी इथं आपल्याला काय अक्षर दिलेले आहेत. ते 4 गट दिलेत अक्षरांचे. ठीक आहे. आता यातील विसंगत आपल्याला ओळखायचे. तर हे कसं ओळखायचं? सर्वप्रथम याची मांडणी करायची. इथं आपण सर्वप्रथम इथं मांडणी करून घेऊया. JKM दिलंय, त्यानंतर BCE दिलंय आणि त्यानंतर RSW दिलंय. ठीक आहे. तर ही मांडणी केली. आता यापासून हे अक्षर कसं आलंय बघा. P पासून इथं Q आलंय. तर इथं +1 झालंय आणि त्यानंतर Q पासून S कसं आलंय? +2 झाले. +1 +2. यापासून जर विचार केला तर इथं +1 झालंय आणि इथं +2 झाले. बरोबर? इथं पुढे जर विचार केला तर +1 झालंय. त्यानंतर +2 झालंय. म्हणजे पुढील 2 नंबरचं अक्षर. इथे सुद्धा +1 झालंय आणि त्यानंतर जर विचार केला तर इथं आपल्याला बघा, इथं सुद्धा आपल्याला इथं +2 झालेलं बघण्यासाठी भेटतंय. म्हणजे इथं जर विचार केला इथं प्लस नव्हे, इथं इथं चुकलेलं आहे. बघा हे जे 4 नंबरचं आहे ते चुकलेलं आहे. हे विसंगत होते. यामध्ये बघा RSW दिलंय. म्हणजे इथं +1 आणि +2 दिसतंय का RS, परंतु इथं W लगेच दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला चुकलेलं बघण्यासाठी भेटत आहे. इथं आपल्याला यांची क्रिया +2 नी इथं होत नाहीये पूर्ण. म्हणजे इथं विसंगत कोणतं झालं? मग हे आपल्याला जे अक्षर आहे किंवा हा गट आहे हा विसंगत झाला. RSW. इथं आपल्याला +1 आणि +2 हीच क्रिया झालेली बघण्यासाठी भेटत नाहीये. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल. आता बघा त्याच टाईपचे तुम्हाला इथं संख्यावरती प्रश्न विचारला गेलाय. या टाईपचे सुद्धा कधी-कधी प्रश्न विचारले जातात. विसंगत गटावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न असणार. एक तर अक्षर, संख्या नाहीतर आपल्याला एखादा शब्द. तुम्हाला सर्व काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला हे कसं सोडवता येईल? इथं आपल्याला सर्वप्रथम जर म्हटलं तर पहिली संख्या दिलेली आहे 945 735. ठीक आहे. 735 त्यानंतर जर विचार केला तर इथं 8 4 0 दिले आणि 624. आता यामध्ये एक तर काय करायचं, हे जे 3 संख्या दिलेल्या असतात नाही तर 2 संख्या दिलेल्या असतात यांचा विचार करून बघायचा डायरेक्टली. ठीक आहे. सर्व संख्यांचा विचार करायचा नाही. नाहीतर असं देखील विचार करायचा की या सर्व संख्या कशाचा वर्ग आहे की घन आहे की अशा प्रकारचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता. आता इथे जर विचार केला तर बघा इथं 9 आणि 45 दिले. म्हणजे किंवा आपण इथं 9 4 5 असं देखील म्हणू शकतो. परंतु असं जर विचार केला तर इथं 9 5 45. इथं डायरेक्टली अशा प्रकारचं लगेच समजून येतं. 9 45 दिले. 9 5 45. ठीक आहे. अशा प्रकारचं आपण इथं समजू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारचं म्हणजे इथे थोडक्यात हे आपण अशा प्रकारचं करू शकतो. इथं 7 5 अशा प्रकारचं सुद्धा आपण करू शकतो. ठीक आहे. म्हणजे यांचा जर गुणाकार केला 7 5 ठीक आहे. गुणाकार 5 केला तर 7 5 35 8 पंचे 40. ठीक आहे. म्हणजे गुणाकार इथं केलेला बघण्यासाठी भेटत आहे. आणि यामध्ये इथं फक्त 4चा इथं झालेला आहे. 6 चोक 24. म्हणजे इतरांमध्ये इथं 5चा गुणाकार आहे आणि यामध्ये 4चा गुणाकार आहे. म्हणजे विसंगत कोणतं झालं? 624 ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर बघा सांकेतिक भाषेमध्ये तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस असणार आहे. एक तर तुम्हाला या टाईपचा प्रश्न विचारला जातो, काही संख्या अक्षर दिले असतात सांकेतिक भाषेमध्ये आणि त्याच्या पुढे आपल्याला जे पण शेवटला अक्षर असतात त्यांच्या संख्या इथं शोधायचा असतो, संकेत शोधायचा असतो. नाहीतर या टाईपचं सुद्धा तुम्हाला उदाहरण दिलं असतं. कधी-कधी आपल्याला संख्या नाहीतर अक्षरच दिलं असतं. ठीक आहे. इथं जसं की अक्षर दिलं, या अक्षरापासून हे अक्षर आली, तर यापासून कोणती अक्षर येतील ते शोधायचे. या टाईपची तुम्हाला उदाहरणं दिलेली असतात. एकदम बेसिकमध्ये तुम्हाला सांगतो बघा. तर यामध्ये जर विचार केला तिथे बघा आपल्याला एक शब्द दिलेला आहे. तर तो शब्द आपण सर्वप्रथम नोट करून घ्यायचा. बघा इथं आपल्याला शब्द काय दिलेला आहे. इथं बघा हा शब्द दिलेला आहे. ठीक आहे. तर हा शब्द मी इथे खाली नोट करून घेतो. इथं वाय त्यानंतर CHO ठीक आहे. त्यानंतर LOGY. आता याच्या खाली आपल्याला याचा संकेत काय दिलेला आहे ते आपल्याला लगेच नोट करून घ्यायचं. याच्या खाली हे अक्षर, याच्या खाली हे अक्षर अशी लाईनशीर आपल्याला हे अक्षर नोट करून घ्यायची. या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. इथं 73 याच्या खाली हे अक्षर आलं, याच्या खाली हे अशा प्रकारचं. इथे बघा कॉमन काय आहे? इथे बघा इथं ओ ला 1 आहे, त्यानंतर इथे पण ओ ला 1च आहे. म्हणजे यावरून आपल्याला काय समजतंय? प्रत्येक जे अक्षर आहे त्याच्यासाठी एक संख्या इथं गृहीत धरली गेली आहे. याचं जरी म्हटलं तर इथे बघा याची सुद्धा आपण मांडणी करून घेऊया. ठीक आहे. इथं SOC त्यानंतर IOLOG ठीक आहे. थोडं इकडे या साईडला मांडून घेतो.
तर बघा अशा प्रकारची ही मांडणी करून घेतलेली आहे. आता प्रत्येकाखाली अशा प्रकारचे जे अंक येतात ते आपण मांडणी करून घेतली आहे. आता जर विचार केला तर इथं पी ला 9 आहे. त्यानंतर इथं जर विचार केला तर पुढे बघा पी अजून कुठे दिसत आहे का नाही. परंतु इथे पी दिसत आहे. तर मग इथे सुद्धा 9च येणार. एचला काय आहे? एचला इथे 2 आहे बघा. इथे एचला 2 आहे तर इथे देखील एचला 2च घ्यायचा. आयला जर विचार केला तर इथे बघा इथं आपल्याला आयला इथं 0 दिसत असेल. तर आपण इथे देखील 0च घेतला. ठीक आहे. अशा प्रकारची तुम्हाला मांडणी करत चालायची. एलला काय आहे पुढे 5 आहे. ठीक आहे. तर एलला आपण काय घेणार? इथं 5 घेणार. म्हणजे अशा प्रकारची मांडणी करायची. ओ ला काय आहे बघा इथे पण एक आहे, इथे पण एक आहे, इथे पण एक आहे. म्हणजे जिथं जिथं ओ आहे त्याच्या खाली एक अक्षर आपल्याला म्हणजे ते दिसत असेल. यस ला काय आहे तर यस ला 8 आहे. त्यानंतर इथं ओ ला 1 आहे. त्यानंतर पी ला पुन्हा 9 आहे. त्यानंतर एच ला काय आहे 2 आहे आणि वाय ला 3 आहे. ठीक आहे. म्हणजे हे आपल्याला अक्षरगट इथं मिळालं. तर मग ते आपल्याला कुठं दिसत आहे ते बघायचं. ठीक आहे. तर ते आपल्याला कुठे दिसत आहे 900518. ठीक आहे. 900518 इथे आपल्याला दिसत आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला याचं काढायचं होतं. याचा आपण याचा जो संकेत आहे तो काढला. बघा या टाईपचे उदाहरणं तुम्हाला सांकेतिक भाषा किंवा सांकेतिक लिपीमध्ये तुम्हाला विचारली जातात. आपल्याला काय अक्षर काय संकेत दिलेले असतात त्यापासून काही एक संकेत दिलेला असतो आणि पुढील आपल्याला अक्षर किंवा संकेत जो असतो लिपी असते ते ओळखायचं असतं. या टाईपची उदाहरणं तुम्हाला विचारली जातात. तर या टाईपचे उदाहरण तुम्हाला याचं सर्व स्पष्टीकरण आपल्या नोट्समध्ये भेटून जाईल. हे सुद्धा त्याच टाईपचं उदाहरण आहे बघा. याचा संकेत हा दिला, याचा संकेत हा दिला, तर याचं काय येईल ते आपल्याला ओळखायचं आहे. या टाईपचे तुम्हाला वेगवेगळे उदाहरणं बघण्यासाठी भेटतात. यांचं सर्व स्पष्टीकरण आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर या टाईपची उदाहरणं तुम्हाला शक्यता विचारलं जातं. यापैकी एकच या टाईप पैकी एकच उदाहरण तुम्हाला विचारलं जाईल. सांकेतिक लिपी किंवा सांकेतिक भाषा जे पण असेल तेवढी तुम्हाला उदाहरण विचारलं जातं. पुढे बघा या टाईपचं कधी कधी उदाहरण येतं. जास्त शक्यता उदाहरण विचारले जात नाहीये. तुम्हाला या टाईपचं कोणतं उदाहरण येतं समीकरण सोडवा. ठीक आहे. समीकरणामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे उदाहरण येतं बघा या टाईपचे उदाहरण येतात. आता हे पण एक समीकरणाचंच उदाहरण झालं. ठीक आहे. परंतु या टाईपचे उदाहरणं तुम्हाला शक्यता जास्तीत जास्त बघण्यासाठी भेटतात. तर चला आपण हे खालील उदाहरण सोडून घेऊया. बाकीचे जे पण प्रश्न आपण यामध्ये घेतले त्याचं सर्व स्पष्टीकरण आपण आपल्या नोट्समध्ये दिलेलंच आहे. इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे इथं बेरीज म्हणजे इथं बघा आपल्याला वजाबाकी म्हणजे बेरीज दिले. तर आपल्याला सर्वप्रथम याची मांडणी करून घ्यायची. ठीक आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे वजाबाकी म्हणजे इथं बेरीज दिले. इथं गुणाकार म्हणजे वजाबाकी दिले. गुणाकार म्हणजे वजाबाकी. भागाकार म्हणजे काय दिले आपल्याला गुणाकार दिलाय. ठीक आहे. आणि त्यानंतर इथं बेरीज म्हणजे आपल्याला काय दिलेला आहे भागाकार आणि त्यानुसार आपल्याला समीकरण सोडवायचं. समीकरणात आपल्याला या किमती मांडून घ्यायच्या. 27 इथं बेरीज म्हणजे काय आहे बेरीज म्हणजे भागाकार. भागाकाराचं आपण चिन्ह घेतलं 3. त्यानंतर वजाबाकी म्हणजे काय आहे बेरीज. त्यानंतर बेरीजचं चिन्ह टाकलं. त्यानंतर गुणाकारात 6. ठीक आहे. गुणाकार म्हणजे इथं गुणाकार घेतलं त्याचं 6 घेतलं. त्यानंतर भागाकार म्हणजे काय आहे गुणाकाराचं चिन्ह टाकणं आपण भागाकाराला आणि त्यानंतर इथं आपल्याला 3 म्हणजे आपल्याला यानुसार इथं या समीकरणामध्ये या आपण जे पण चिन्ह आहेत ते टाकली. आता हे फक्त सोडवायचं आणि या सोडून झाल्यानंतर आपल्याला याचं उत्तर योग्यरित्या सांगण्याचा प्रयत्न करायचा. तर बघा 18 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा पटपट कमेंट बॉक्समध्ये. तर बघा आता या प्रकारचं कोणतंही समीकरण सोडवायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला नियम माहिती आहे. जर कंस असेल तर कंस सोडवायचा. कंस नसेल तर भागाकाराची क्रिया. भागाकार नसेल तर गुणाकार. गुणाकार नसेल तर वजाबाकी आणि त्यानंतर बेरीज. याच क्रियेने तुम्हाला हे सोडवायचं असतं. जर तुम्ही पहिल्यांदाच बेरीज वजाबाकी केली तर तुमचं उदाहरण इथं चुकून जाऊ शकतं. सर्वप्रथम आपल्याला कंस असेल तर कंस सोडवायचा तर कंस नाहीये तर भागाकाराची क्रिया सोडूया. इथं भागाकाराची क्रिया आहे. इथं भागाकार केला तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल. 9 त्रिक 27 इथं 9 आले बरोबर. आता +4 -6 त्यानंतर गुणाकारात 3 हे आपण अशा प्रकारची इथं मांडणी केली. आता सांगितल्याप्रमाणे भागाकाराची क्रिया झाल्यानंतर गुणाकाराचीच क्रिया करायची. गुणाकाराची क्रिया शेवटी आहे. बाकीचे समीकरण आपण आहे तसं मांडून घेतलं. सावित्रिक 18 आपण इथं इथं मायनसचं चिन्ह हे आपण अशा प्रकारचं ठेवलं. सावित्रिक 18 आपण अशा प्रकारची मांडणी केली. पुढे काय करायचंय इथं आपल्याला गुणाकार झाला आता आपल्याला करायची वजाबाकी त्यानंतर बेरीज. ठीक आहे. तर वजाबाकी यांची करायची 4 छोटी संख्या आहे 18 मोठी संख्या आहे तर 4 मधून इथं 18 मायनस होतात का नाही होत. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे मायनसचं करू परंतु ते मायनस मध्ये जाणार मोठ्या संख्येचं चिन्ह तिथे द्यावं लागणार आहे. तर आहे तशी बाकीची क्रिया आपण मांडून घेतली 9 प्लस होते तर प्लसचं चिन्ह आता काढून टाकावं लागणार आहे. कारण इथे यांची वजाबाकी केल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह इथे युज करावं लागणार आहे द्यावं लागणार आहे. इथे 4 मधून 18 गेलं तर प्रश्नाचं उत्तर येतं 14. ठीक आहे. 14 प्रश्नाचं उत्तर येतं परंतु मायनस चिन्ह इथं आपल्याला द्यावं लागणार आहे कारण 18 संख्या ही मोठी संख्या आहे आणि मोठ्या संख्येला मायनस चिन्ह आहे. त्यामुळे मायनस वजाबाकीचं चिन्ह आपण 14 ला दिलं. आता पुन्हा इथं 9 आणि 14 9 मधून 14 आता 9 संख्या छोटी आहे 14 मोठी आहे तर पुन्हा इथं आपण वजाबाकी तर करणार परंतु आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागणार. मोठ्या संख्येला चिन्ह काय आहे आपल्याला मायनस चिन्ह आहे. ठीक आहे. मोठ्या संख्येला मायनस चिन्ह आहे तर 5 ला इथं मायनस चिन्ह दिलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार -5 ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या
प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होणार आहे. ठीक आहे, या टाईपची उदाहरणे हे तुम्हाला सोडवायचे असतात. पुढे चला पुढील प्रश्न आता बघूया. पुढील आपल्याला प्रश्न कसा दिलेला आहे. तर बघा, या टाईपचे सुद्धा टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे. जर बेडकाला खेकडा म्हटले, खेकड्याला पाल म्हटले, त्यानंतर पालीला पेंग्विन म्हटले, पेंग्विनला साप म्हटले, सापाला झेब्रा म्हटले, तर आपल्याला विचारलंय मुंगसाचा पारंपरिक शत्रू कोण. तर मुंगसाचा पारंपरिक शत्रू कोण असतो? साप असतो. ठीक आहे, साप असतो. सापाला काय म्हटलेलं आहे? झेब्रा म्हटलेलं आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एकदम बेसिक लेवलचे प्रश्न हे तुम्हाला विचारले जातात. पुढे बघा, या टाईपची उदाहरणं शक्यता तुम्हाला विचारली जाणार नाहीये. या टाईपची सुद्धा शक्यता उदाहरणं विचारली जात नाहीये. शक्यता तुम्हाला ना हे जे दिसतंय, तुम्हाला यामध्ये कोणती आकृती दिली जाईल, आता त्यापैकी तुम्हाला हे बघायचा संबंध काय आहे आणि जी पण मधली संख्या असते आकृतीमधली, त्याचं आपल्याला जे पण उत्तर असेल ते शोधायचं असतं. हे सर्व स्पष्टीकरणासोबत आपण आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, मागील जर विचार केला, अजून एक पेपर झालेला आहे टीसीएस पॅटर्न नुसार, त्यामध्ये एक प्रश्न या टाईपचा सुद्धा आलेला होता. एक वर्तुळ दिलं होतं आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या संख्या होत्या. इथे एक संख्या, इथे एक संख्या आणि इथली संख्या तुम्हाला काढायची होती. ठीक आहे, 2-3 याचं सोडून दिलं होतं आणि एकाच्या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह होतं. या टाईपचं एक उदाहरण आलेलं होतं. त्यासाठी हे उदाहरण सर्व स्पष्टीकरणासोबत आपण आपल्या नोट्समध्ये सोडून दिलेलं आहे. जसे की बघा, इथे सुद्धा तुम्हाला हे उदाहरण दिसत असेल. इथे या दोन संख्या, इथे या दोन संख्या. इथे आपल्याला या क्रियेनेच आपल्याला पुढे कोणती इथं संख्या येईल ती आपल्याला शोधायचं आहे. तर हे कसं शोधायचं? या दोन संख्येपासून ही संख्या कशी आली बघायची. या दोन संख्येपासून ही संख्या कशी आली आणि या दोन संख्येपासून ही संख्या कशी आली ते आपल्याला शोधायचं असतं. या टाईपचे तुम्हाला हे उदाहरणं विचारली जातात आणि एकदम बेसिक लेवलचे प्रश्न असतात. थोडी जरी प्रॅक्टिस असेल नाही तर फक्त आपल्याला ट्रिक जरी माहित असेल ना, तरी ते उदाहरणं आपण आरामशीर सोडू शकता. ठीक आहे, तर हे एक आपण जो प्रश्न आहे आपला, हा एक प्रश्न आपण इथे सोडून घेऊया. इथं 5, ठीक आहे, 5 पासून 5 आणि 3 पासून इथे 40 आलेले आहेत. म्हणजे यामध्ये क्रिया काय झालेली आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे. ठीक आहे, सर्वप्रथम 5 आणि 3. ठीक आहे, 5 आणि 3 दिलेले. तर यांचा जर विचार केला तर 5 आणि 3 यांची जर बेरीज केली, ठीक आहे, यांची बेरीज केली आणि यांना गुणाकार 5 केला. ठीक आहे, तर प्रश्नाचं उत्तर येतं 40. ठीक आहे, 6चा जर विचार केला, 6 आणि 3, 6 आणि 8 आणि यांचा गुणाकार जर विचार केला, गुणाकार यांना 5 ने केला तर प्रश्नाचं उत्तर येतं 70. त्याच प्रकारे इथं जर विचार केला 9 त्यानंतर प्लस 7 आणि यांचा जर गुणाकार केला, ठीक आहे, 5 ला, तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं? मग आपल्या प्रश्नाचं तेव्हा योग्य उत्तर येतं 80. ठीक आहे, तर मग 80 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. नाही तर करून बघा तुम्ही, 5 आणि इथं किती दिले? 3. 5 आणि 3 8. ठीक आहे, 8 गुणिले 5, 8 पंचे 40. बरोबर, इथं 6 आणि 8 दिलेले आहेत. बरोबर, आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार 14. 14 गुणिले 5 70. ठीक आहे, या टाईपचे उदाहरणं तुम्हाला हे विचारले जातात. ठीक आहे, अशा प्रकारचे तुम्हाला हे सोडवायचे असतात आणि यांचं जरी तुम्ही इथं बेरीज केली, गुणाकार केला तर 80 प्रश्नाचं योग्य उत्तर येते. या टाईपची उदाहरणं तुम्हाला विचारली जातात. पुढे बघा, आपल्याला तर्कसंगत या टाईपची शक्यता उदाहरणं विचारली जात नाही. पुढे जर विचार केला तर बघा, पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपल्याला या टाईपची सुद्धा शक्यता उदाहरणं विचारली जात नाहीये. त्यानंतर आपल्याला दिशावती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, हे एक महत्वाचं आहे. दिशावती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. दिशावती प्रश्न आलेला आहे तर व्यवस्थित समजून घ्या, कारण हा एक आयएमपी टॉपिक असणार आहे. यावरती तुम्हाला प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे. त्यासोबत नातेसंबंध, ठीक आहे, नातेसंबंधावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं असणार आहे. एकदम बेसिक लेवलचे प्रश्न असतात. आपण जसा प्रश्न वाचतो ना तशी आपल्याला मांडणी करत चालायची. सर्वप्रथम आपण इथे दिशा काढून घेणार. इथं ठीक आहे, आपण आपल्यानुसार इथं पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ज्या पण दिशा असेल त्या आपण इथं काढून घेणार. ठीक आहे, इथं पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर मी पटकन इथं फक्त नावं देतो समजण्यासाठी. ठीक आहे, अशा प्रकारची हे नावं दिली आपण. ह्या झाल्या आपल्या दिशा. आता आपल्याला प्रश्नाची इथं मांडणी करायची, म्हणजे जसा प्रश्न आहे तसं आपल्याला मांडणी करायचं. इथं रंजिस म्हटलेलं आहे. आता कोणताही व्यक्ती असो, आपल्याला काही देणं घेणं नाही, डायरेक्टली काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये ते बघायचं. जसे की हा एक व्यक्ती होता, हा इथे उभा होता. कुठे? इथे उभा होता. तो उत्तरेकडे, ठीक आहे, तो उत्तरेकडे किती गेला? 3 किलोमीटर गेला. ठीक आहे, 3 किलोमीटर गेला. नंतर तो डावीकडे वळून, आता एखाद्या व्यक्तीचं तोंड इकडे, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीचं तोंड इकडे आहे, तर त्याची डावी बाजू कोणती असणार? डावी बाजू त्याची ही असणार, ह्याची उजवी बाजू ही असणार. बरोबर, तर तो डावीकडे नंतर किती गेला? 2 किलोमीटर गेला. 2 किलोमीटर गेला. इथे 3 झालं, तर 2 किलोमीटर थोडंसं कमी घेऊया. अशा प्रकारचं हे 2 किलोमीटर आपण अंदाजे अंतर घेतलं. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा तो डावीकडे वळून, आता त्याची डावी बाजू कोणती असणार? ही डावी बाजू असणार त्याची. बरोबर, ही डावी बाजू असणार. डावीकडे पुन्हा तो 3 किलोमीटर गेला. किती? 3 किलोमीटर. तर हे 3 किलोमीटर आणि हे 3 किलोमीटर अंतर हे आपण समान घेऊया. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, तिथून तो उजवीकडे वळून, आता त्याची उजवी बाजू कोणती असणार? त्याची उजवी बाजू ही असणार. तिथून तो उजवीकडून पुन्हा वळून किती गेला? 5 किलोमीटर गेला. सॉरी, 5 नव्हे, 3 किलोमीटर गेला उजवीकडे. तर 3 किलोमीटर पुन्हा आपण इथं मांडणी केली. त्यानंतर आता आपल्याला काय म्हटलेलं आहे?
तो मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेत आहे. म्हणजे त्याची ही पहिले त्याचं ठिकाण हे होतं, जसं की हे ठिकाण होतं त्याचं म्हणजे इथं. त्यानंतर तो इकडे गेला वरती, त्यानंतर पुन्हा इकडे गेला, पुन्हा इकडे आला आणि इकडे गेलाय. म्हणजे आता ही दिशा त्याची असणार. ही दिशा कोणती आपली सांगा बरं? ही दिशा आपली असणार आहे पश्चिम दिशा, बरोबर? पूर्व आणि पश्चिम. ही पूर्व दिशा आणि ही आपली पश्चिम दिशा. म्हणजे तो पश्चिम दिशेला आपल्याला एवढं समजलं. आता पश्चिम दिशा म्हणजे इथेच आपल्याला लगेच समजून येते याचं उत्तर काय आहे, परंतु आपल्याला अंतर देखील काढायचंय. तर हे 2 आणि हे 3 म्हणजे या ठिकाणापासून हे 2 अंतर आणि हे 3. 2 आणि 3 झाले किती? 5 किलोमीटर. म्हणजे 5 किलोमीटर तो पश्चिम दिशेला आहे, अशा प्रकारचं आपण सांगू शकतो. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या टाईपची तुम्हाला उदाहरणं विचारली जातात. ठीक आहे? तर बघा आता पुढील आपल्याला त्याच प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. नातेसंबंधावरती प्रश्न आलेला आहे. या टाईपचे सुद्धा तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार. नातेसंबंध या टॉपिकवरती तुम्हाला 100% प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे. बघा इथे काय म्हटलेलं आहे, एका फोटोतील मुलीकडे बोट दाखवून रोहित म्हणाला. कोण म्हणालाय? रोहित. लगेच इथं रोहितची मांडणी केली. रोहित म्हणाला, काय म्हणाला पुढे बघा, तिला एकही बहीण अथवा एकही मुलगी नाही. तर ही मांडणी करण्याची गरज नाही. तिला बहीण एकही मुलगी नाही ही मांडणी करण्याची गरज नाही. पण तिची आई, कोणाची आई? त्या मुलीची आई. तर इथं मुलगी घेतली, ठीक आहे. ही मुलगी घेतली, हिच्याकडे बोट दाखवून म्हणजे हिच्या फोटोकडे बोट दाखवून रोहित म्हणतोय की तिची आई म्हणजे कोणाची आई? या मुलीची आई, ठीक आहे. या मुलीची आई. जसा प्रश्न वाचल तशी मांडणी करायची. तिची आई ही माझ्या आईची, ठीक आहे. ही माझ्या आईची म्हणजे रोहितच्या आईची. रोहितची आई इथं घेतली. आईची एकमेव मुलगी आहे. म्हणजे या रोहितच्या आईची एकमेव मुलगी आहे. ही कोण आहे? मुलगी, ठीक आहे. मुलगी ही कोण आहे? या रोहितच्या आईची ही कोण आहे? मुलगी. आणि ही मुलगीची हिची आई आहे, ठीक आहे. तर असे असल्या तर रोहितचे हिचे नाते काय आहे ते आपल्याला सांगायचंय. म्हणजे रोहितचे आणि हिचे नाते इथं आपल्याला विचारले. म्हणजे इथे एक मुलगी आहे, तिची आई, ठीक आहे. या मुलीची आई, ही जी आहे ही रोहितच्या आईची मुलगी आहे, ठीक आहे. अशा प्रकारचं आपल्याला समजून चालायचं. तर लगेच यांचं नातं आपल्याला म्हणजे अशी मांडणी केली की लगेच आपल्याला समजून येते. सांगा आता कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. या पर्यायामध्ये उत्तर नसेल तरी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. सर्व मांडणी केली, फक्त उत्तर सांगा, ठीक आहे. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे इथे, या टाईपचे प्रश्न शक्यता विचारली जात नाही. यामध्ये सुद्धा या टाईपचे सुद्धा प्रश्न विचारले जात नाही. पुढे आपल्याला बघा इथं दिनदर्शिका किंवा आपल्याला कॅलेंडरवरती प्रश्न विचारला जातो. 25 मे 2001 रोजी गुरुवार होता, तर आपल्याला 25 मे 2023 रोजी कोणता वार होईल? आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक एका वर्षाने एक वार पुढे जातो. गुरुवार होता तर 2000 जर विचार केला 2002 रोजी, ठीक आहे. 2002 या वर्षी आपल्याला गुरुवार होता तर इथं काय असणार आहे पुढील म्हणजे जर विचार केला तर शुक्रवार, ठीक आहे. शुक्रवार आणि मध्ये कोणताही लीप वर्ष येत नाहीये दोन्ही वार पुढे जायला. तर इथे शुक्रवार येणार आणि 2003 रोजी जर विचार केला तर शुक्रवार शनिवार येणार, बरोबर की नाही? एवढं सोपं आहे. म्हणजे शनिवार या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. शनिवार या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर इथे होईल. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. एकने पुढे फक्त वार जातोय जर डायरेक्टली असं असेल तर. आणि जेव्हा लीप वर्ष असेल, लीप वर्ष म्हणजे आपल्याला काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी जे पण अक्षर असतात त्यांच्या संख्येला जर विचार केला त्या अक्षरांना त्या संख्यांना आपल्याला 4ने पूर्ण भाग जातोय. म्हणजे 2000 जर विचार केला तर 2000 लीप वर्ष झालं, 2004 लीप वर्ष झालं, त्यानंतर 8 लीप वर्ष झालं, 2012 हे लीप वर्ष झालं, ठीक आहे. जे 2 अंक असतात, ठीक आहे. तर त्यांना जर 4 या संख्येने पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष झालं. आणि लीप वर्ष झाल्यानंतर तेव्हा आपण इथं काय करायचं, जेव्हा आपल्याला पुढे जायचंय एक वर्षांनी तेव्हा 2 आपल्याला पुढे जायचं. जसं की इथं 2002 इथं जर विचार केला तर 2001 होतं. गुरुवार इथं दिला होता. 2002 जर विचार केला तर इथं डायरेक्टली शुक्रवार तर शनिवार आला असता. जेव्हा लीप वर्ष असतं तेव्हा, ठीक आहे. इथं 2003 जर विचार केला तर इथं डायरेक्टली लीप वर्ष असतं ते 2 पुढे गेलं असतं, ठीक आहे. हे आपल्या अभ्यासावरती डिपेंड आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचं एक पुढे गेलं तर शनिवार आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर इथं येत आहे. पुढे या टाईपचे सुद्धा तुम्हाला शक्यता प्रश्न विचारले जात नाहीये. इथे जर विचार केला तर इथे आपल्याला कसं आलेलं आहे, या शब्दाची निर्मिती या टाईपची सुद्धा शक्यता तुम्हाला प्रश्न विचारले जात नाहीये. विचारलं गेलं तर सर्व स्पष्टीकरण आपण या आपल्या नोट्समध्ये दिलेलंच आहे. यानंतर या टाईपची सुद्धा शक्यता प्रश्न तुम्हाला विचारलेले बघण्यासाठी भेटत नाही. आपल्याला या टाईपची उदाहरणं तुम्हाला नक्कीच विचारली जाणार. पुढील प्रश्न आहे आपल्याला बैठक व्यवस्थावरती, ठीक आहे. बैठक व्यवस्थेवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. जसा प्रश्न आहे तशी आपल्याला फक्त मांडणी करायची. मांडणी झाल्यानंतर फक्त आपल्याला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगायचं. या सर्व प्रश्नांची जे स्पष्टीकरण वगैरे आहे ते सर्व आपल्याला दिलेलं आहे. घड्याळावरती शक्यता प्रश्न विचारला जाणार नाहीये. बैठक व्यवस्थेवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील, ठीक आहे. अशा प्रकारचे हे महत्वाचे टॉपिक आहे आणि हे जेवढे पण प्रश्न आहेत त्यांचं स्पष्टीकरण वगैरे सर्व आपण आपल्या नोट्स मध्ये दिलेलंच आहे, ठीक आहे.
पुढे बघा आपल्याला पुन्हा बैठक व्यवस्थावरती प्रश्न आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडक्यात हा प्रश्न थोडक्यात समजून सांगतो, कारण यावरती तुम्हाला प्रश्न शक्यता विचारली जातात. टेबलाभोवती नाही तर आपल्याला गोल आकारामध्ये या टाईपचे तुम्हाला शक्यता प्रश्न विचारले जातात. तर याचं थोडक्यात स्पष्टीकरण देतो. बाकीचे जे प्रश्न आहेत त्यांचं स्पष्टीकरण आपण आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे. तर यामध्ये बघा आपल्याला इथं काय म्हटलेलं आहे, 5 व्यक्ती आहे. ठीक आहे. हे आपल्याला एका रेषेत पूर्वेकडे तोंड करून उभे आहेत. म्हणजे पूर्व दिशा कोणती? ही वरती पूर्व दिशा आपण घेऊया फक्त समजण्यासाठी. पूर्वेकडे तोंड करून उभे आहेत म्हणजे पूर्वेकडे या दिशेला तोंड करून उभे आहेत. एक तर तुम्हाला या टाईपचं उदाहरण येणार नाही, तर हेच 5 व्यक्ती एका गोल टेबलाभोवती अशा प्रकारचे बसले आहेत. अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न येणार. आपल्याला सोडवण्याची जी प्रक्रिया आहे ती सारखीच असणार. एक तर टेबलाभोवती येणार, नाहीतर तुम्हाला एका रेषेत उभे आहेत अशा प्रकारचा प्रश्न येणार. आता सांगितल्याप्रमाणे आपण मांडणी करायला सुरुवात करूया. जसं की आपण एका रांगेत म्हटलेलं आहे पूर्वेकडे, तर ही रेष घेतली होती. ही कोणती दिशा आहे? पूर्व दिशा. त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, आता पुढे आपल्याला वाचायचंय. हे पूर्वेकडे तोंड करून उभे आहेत. सी हा लगेचच डीच्या उजवीकडे आहे. कुठे? डीच्या लगेचच उजवीकडे आहे. जसं की इथं आपण सी घेऊया, कुठे पण इथं सी घेतला. ठीक आहे. सी हा डीच्या लगेचच उजवीकडे आहे. म्हणजे इथं डी घेतला आणि डीच्या उजवीकडे सी आहे. म्हणजे उजवीकडे ही उजवी बाजू घेतली, ही डावी बाजू घेतली. समजलं? इथपर्यंत तुम्हाला समजून आलं? त्यानंतर इथं बघा उजवीकडे बसला आहे. त्यानंतर बी हा कोणत्या तरी एका टोकाला बसलेला आहे. काय म्हटलेलं आहे? बी हा कोणत्या तरी एका टोकाला बसलेला आहे. तर इथं आपण बी घेऊया या टोकाला. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे? ई हा बघा, ई हा त्याच्या निकट बसलेला आहे. बीच्या निकट बसलेला आहे ई. तर ई आपण इथे घेऊया. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे? निकट म्हणजे शेजारी बसलेला आहे. पुढे बघा जी हा ई व एफच्या, ठीक आहे. जी हा ई व एफच्या मध्यभागी बसलाय. ठीक आहे. मध्ये बसलाय म्हणजे इथं आपण ई आहे त्याच्या मध्यभागी घेऊया जी, आणि इथे कोण घेऊया? इथं आपण एफ घेऊया, कारण ई आणि एफच्या मध्ये जी बसलेला आहे. अशा प्रकारची मांडणी केली. त्यानंतर डी हा दक्षिण टोकाकडून तिसऱ्या स्थानी आहे. ठीक आहे. डी हा दक्षिण टोकाकडून म्हणजेच या टोकाकडून, कारण ही पूर्व दिशा आहे. पूर्व आणि ही दक्षिण. ठीक आहे. तर दक्षिण टोकाकडून आपल्याला तिसऱ्या स्थानी बसलेला आहे. म्हणजे जर विचार केला तर इथे अजून एक कोणतं तरी अक्षर यायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं तिसऱ्या स्थानी आहे. तर असे असल्यास तिन्ही टोकांकडून इथं बसलेला व्यक्ती कोण आहे? ठीक आहे. तर दोन्ही जर असे असल्यास दोन्ही टोकांकडे बसलेला व्यक्ती कोण आहे तर ते आपल्याला सांगायचंय. एका टोकाकडे आपल्याला बी दिसत आहे आणि या टोकाला एक अक्षर राहिले, यातील कोणतं? ए. ठीक आहे. तर ए एक अक्षर राहिले म्हणजे ए आणि बी. ठीक आहे. ए व बी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार. ठीक आहे. हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार, कारण यामध्ये कोणतं अक्षर नाहीये? ए नाहीये. ठीक आहे. यामध्ये आपल्याला या व्यक्तींपैकी ए नाहीये. ठीक आहे. तर या ए आपल्याला आपण हा ए शेवटी घेतला आणि इथं आपल्याला ऑलरेडी बी इथं बसलेला होता. तर दोन्ही टोकांकडून आपल्याला कोण व्यक्ती बसले आहेत ते विचारलं होतं. तर ए आणि बी या प्रश्नाचं आपलं अशा प्रकारचं हे योग्य उत्तर होईल. ठीक आहे. चला पुढे आपल्याला बघा या टाईपची शक्यता प्रश्न विचारले जाणार नाहीये. त्यानंतर हे बघा तर्कसंगत या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. ठीक आहे. इथे विधान आणि अनुमान दिलेलं असतं, त्यानुसार आपल्याला वेळ आकृती काढायची आणि प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं. ठीक आहे. या टाईपचे सर्व उत्तर जे प्रश्न आहेत ते आपण सोडून दिलेले आहेत. पुढे आकृत्यांवरती शक्यता जास्त प्रश्न विचारले जात नाहीये. विचारलं तर या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? तर मग या प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल सांगा बरं. 48 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं मग तेव्हा आपलं योग्य उत्तर येईल. बरोबर. सी इथं ही आकृती योग्य बसेल. चला या टाईपचे सुद्धा तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारले जातात. पुढे बघा लास्टला आन्सर की दिलेली आहे आणि बाकी सर्व स्पष्टीकरण वगैरे दिले. बाकी या टाईपचे उदाहरणं तुम्हाला विचारली जाणार या पेपरला. बाकी सर्व प्रश्न आपण बघितलेत आणि आपण आपल्या नोट्स मध्ये इथे जे पण महत्वाचे टॉपिक आहे ते सुद्धा स्पष्टीकरणासोबतच सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ठीक आहे. नोट्स मध्ये बाकीचे सर्व स्पष्टीकरण तुम्हाला भेटून जातील. सर्व काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एकाच व्हिडिओच्या माध्यमाने. तुम्हाला या पदभरतीसाठी बुद्धिमत्ता या विषयावरती जे 15 प्रश्न येणार आहे तर ते कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न येतील, ते कसे सोडवायचे असतात त्याविषयी सविस्तर माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पेपर झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका यातील कोणकोणत्या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न आलेले होते. सर्व टॉपिक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाकी जे पण टॉपिक राहिले सोडवायचे त्यांचे स्पष्टीकरण आपण आपल्या नोट्स मध्ये दिलेलं आहे. चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बिल येते तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.